मी आता येऊन ठेपले कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हल सीझन 2च्या शेवटच्या टप्प्यात. मागच्या वर्षी जेव्हा हा प्रवास सुरू केला तेव्हाच ठरवलं होतं की जगातल्या सुंदर सुंदर जागांचे पुरावे गोळा करायचे आणि आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी एक इंटरनॅशनल ट्रॅव्हल शो पेश करायचा. निवेदकाच्या भूमिकेतून बाहेर पडून प्रवासी व्हायचं. नवीन प्रवाशांना बरोबर घेऊन प्रत्येक भागामध्ये अनोळखी प्रांतात जायचं. नवीन वाटा शोधत आमच्या ट्रॅव्हलकरांबरोबर घेतलेले क्षण मी तुमच्यासाठी सोबत घेऊन आले. युरोपपासून सुरू झालेला आपला हा प्रवास साऊथ ईस्ट एशिया एक्सप्लोर करत आता पुन्हा एकदा येऊन ठेपलाय भारतामध्ये एका सुंदर डेस्टिनेशन पाशी. आपल्या या प्रवासाचा सिलसिला संपणार आहे, मैफिलीची भैरवी रंगणार आहे दार्जिलिंगमध्ये. स्वप्न ते खास जिंकून आज चल रे गीत गा, चल सांग दिन रात साथी मन तू चल रे साथ साथ. स्वप्न ते खास जिंकून आज चल रे गीत गा, तू ये रे डगर डगर नदी बहादू, चिल्लड़ पिल्लड़ झोके घेरे, शहर शहर तोड़ता रे चिल्लड़ बिल्लड़. तू मी तू सारे हल्ला गुल्ला करू रे. आम्ही ट्रॅव्हल कर, आम्ही ट्रॅव्हल कर. आजच्या भागात आपण भेट देणार आहोत कांचनजंगाच्या सानिध्यात डोंगर रांगामध्ये विसावलेल्या हिल स्टेशन दार्जिलिंगला. तिबेटियन हस्तकलेची झलक, हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट आणि दार्जिलिंगची ओळख असलेले चहाचे मळे हा असणार आहे आजचा मेन्यू. माझ्या मागे ही ट्रेन दिसतीये. हिमालयन वंडर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ट्रेनचं महत्त्व खूप आहे. पूर्वी इंग्रज अधिकारी, जमीनदार असे बाबू लोक या ट्रेनमधनं प्रवास करायचे. अर्थातच कारण हा प्रवासही तसाच राजेशाही होता. पण नंतर मात्र ही ट्रेन सगळ्यांसाठी खुली करण्यात आली. टॉय ट्रेन म्हणून ओळखली जाणारी ही ट्रेन ओळख आहे, बरोबर ओळखलत, डोंगर शिखरांची राणी मानल्या जाणाऱ्या हिल स्टेशन दार्जिलिंगची. दार्जिलिंगची ओळख असणारी ही टॉय ट्रेन वेगवेगळ्या जागांनाच नाही तर देशांना सुद्धा जोडते. नेपाळ, सिक्कीम, पश्चिम बंगाल, तिबेट अनेक प्रवाशांना जोडणारी ही टॉय ट्रेन 1999 साली युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट केली गेली. दार्जिलिंग मधल्या अशा अनेक गोष्टी मी एक्सप्लोर करणार आहे, पण अर्थातच एकटी नाही, माझ्या ट्रॅव्हलकर मित्रांसोबत. ते माझी वाट पाहत आहेत. चला त्यांना भेटूया. कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हल सीझन 2च्या माझ्या आजच्या भागातले माझे दोन मित्र मला भेटलेले आहेत, शांतकुमार आणि आरती. दोघेही पुण्याहून आलेले आहेत आणि काय करता एक बेसिक ओळख करून घेऊया, म्हणजे मला नंतर तुमच्या बरोबर धमाल करायला कम्फर्टेबल वाटेल आणि तुम्हालाही. आरती टीचर, पुण्याच्या जुनी सांगवी येथील रहिवासी असलेले शांतकुमार आणि आरती चिंचोलीकर हे आहेत आपले आजचे ट्रॅव्हलकर. व्यवसायाने शिक्षक असलेल्या शांतकुमारांच्या संसारात शिक्षकच असलेल्या आणि सोबतीला पेंटिंगची आवड जोपासणाऱ्या आरतीने छान रंग भरले. आपल्या या सगळ्या प्रवासामध्ये आपण अर्थातच खूप प्रयत्न करणार आहोत तुम्हाला छान छान आठवणी द्यायच्या, ज्या तुम्ही घेऊन जाल. आणि डेफिनेटली मला माहिती आहे की तुम्ही शिक्षक आहात, त्यामुळे तुमच्या मुलांबरोबर या आठवणी तुम्ही नक्की शेअर करा. खिडकीजवळच्या सीटचं अप्रूप असलेल्या प्रत्येक भारतीय प्रवासाच्या उत्सुकतेसारखीच आम्ही सुद्धा टॉय ट्रेनमधली सैर अनुभवली. काही पावसाळे पाहत वर्ल्ड हेरिटेज साईटपर्यंतचा प्रवास ह्या ट्रेननी केला होता. अत्यंत बिकट भौगोलिक परिस्थिती असताना सुद्धा यशस्वीपणे ट्रेन सुरू ठेवण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 1881 साली सुरू झालेली ही ट्रेन. विचार करा ना, बर्फाच्छादित डोंगरांमधनं पळती झाडं पाहत बिगुल वाजवत जेव्हा हे इंजिन पळालं असेल तेव्हा या गार्डला किंवा मोटरमनला काय वाटलं असेल ना. आपण आता जाणार आहोत DHR म्हणजेच दार्जिलिंग हिमालयन रेल्वे म्युझियममध्ये. ओके, चला. घूम रेल्वे स्टेशनच्या परिसरात वसलेलं हे छोटेखानी म्युझियम पण खूप अभिमानाने या रेल्वे प्रवासाची गोष्ट सांगतं. या नॅरो गेज ट्रेनला पहिल्यांदा जोडलं गेलेलं 1881 मधलं इंजिन ह्याच परिसरात दिमाखात उभं आहे. डोंगर रांगांना जोडणारी ही ट्रेन लोकांसाठी निव्वळ प्रवासाचं माध्यम नाही,
तर ती कायमच इथल्या लोकांच्या जगण्याचा भाग आहे. हे आपल्याला इथे आल्यानंतर जाणवतं. आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या बर्फी या चित्रपटातले काही शॉट्स या ट्रेनमध्ये आणि या ब्रिजवरती घेतले गेलेत. एका देशातली काही माणसं दुसऱ्या देशामध्ये गेली. तेव्हा त्या राजाने त्यांना प्रश्न विचारला की तुमच्यामुळे आमच्या देशात काही समस्या निर्माण झाली तर. तेव्हा त्या माणसांनी काय केलं माहितीये, 1 ग्लास दूध मागवलं, 1 चमचा साखर त्याच्यात घातली आणि ते म्हणाले ही साखर जशी याच्यात विरघळून जाते तसंच आम्ही तुमच्यातलेच एक होऊन जाऊ. मला असं वाटतं की आपल्या देशाच्या या मातीचा हा गुणधर्म आहे. सगळ्यांना वेलकमिंग आणि सर्वसमावेशक अशी आपली भूमी आहे. पाहुण्यांना, अनोळखी लोकांना आपण पटकन आपलंसं करून घेतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दार्जिलिंगमधलं हे तिबेटियन रेफ्युजी सेल्फ हेल्प सेंटर. 2 ऑक्टोबर 1959 रोजी हे सुरू झालं आणि आज 103 तिबेटियन फॅमिलीजचा हे आधार आहे. इकडे आपल्याला छान छान तिबेटियन हँडीक्राफ्ट सुद्धा पाहायला मिळतं, जे आपण आता पाहणार आहोत. लेहमध्ये तिबेटचं अस्तित्व आपल्याला जागोजागी जाणवत राहतं. तसंच ते इथे सुद्धा जाणवतं. जगातले वेगवेगळे विचार, माणसं किती सहजपणे आपल्या प्रांतात एकजीव झाली आहेत हे या प्रवासांमधूनच आपल्याला उलगडत जातं. दलाई लामांच्या प्रभावामुळे आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या अनेक तिबेटियन्सनी आपल्या देशात त्यांच्यासाठी 4 भिंती शोधण्याचा प्रयत्न केला. भारत सरकारने अशा तिबेटियन्सचं जगणं सोपं करण्यासाठी म्हणून हे रेफ्युजी सेंटर सुरू केलं ते 1959 मध्ये फक्त 4 लोकांच्या मदतीच्या जोरावर. आजारी, वृद्ध आणि गरजूंना जगण्याची भ्रांत असू नये म्हणून त्यांना इथे हँडीक्राफ्ट तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं, ज्या योगे ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील. आपको शम्मी कपूर का गाना आता है? शम्मी कपूर का चाहे कोई मुझे जंगली कहे, जंगली कहो चाहे मुझे आता है, आता है, थोड़ा आता है, वो भी भूल गया. याहू वाला, याहू, चाहे कोई मुझे जंगली कहे. गालीचे विणणाऱ्या गोड अशा तिबेटियन बायकांनी आमच्यासोबत तोडक्या मोडक्या हिंदीत गाणं म्हटलं ना, तेव्हा असं वाटलं की हे पाहुणे उरलेच नाही आहेत आता, ते आपल्या देशाचाच एक भाग झाले. इथल्या लोकांनी विणलेल्या आणि तयार केलेल्या वस्तू टुरिस्टमध्ये लोकप्रिय आहे. या सेंटरचे हँडीक्राफ्ट स्टोअर पाहिलं ना की त्याचा अंदाज येतो. जॉय राईड सुरू झाली होती आणि दार्जिलिंग अनुभवातली आणखीन काही स्टेशन्स आमची वाट पाहत होती. आमची ही मजा बघून तुम्हाला सुद्धा असं वाटलं असेल ना की ह्या एक्सपिरियन्सचा भाग व्हावा. सोपं आहे. भाग घ्या कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत घर बसल्या बना ट्रॅव्हल या कॉन्टेस्टमध्ये. आजचा प्रश्न आहे, दार्जिलिंगच्या हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये कोणत्या सुप्रसिद्ध गिर्यारोहकाची समाधी आहे? ए. एडमंड हिलरी, बी. तेनझिंग नॉर्गे, सी. मेजर अहलुवालिया, डी. प्रेमलता अगरवाल. उत्तर देण्यासाठी टाईप करा ATGBT स्पेस तुमच्या उत्तराचा ऑप्शन A, B, C किंवा D आणि पाठवा 5757513 या क्रमांकावर. तुम्ही भेट देऊ शकता आमच्या फेसबुक पेजला किंवा लॉग ऑन करू शकता www.coxandkings.com या वेबसाईटवर. दार्जिलिंगला आल्यानंतर सगळ्यात पहिला विचार काय येतो? कोणती गोष्ट करावीशी वाटते? चहाच्या मळ्यामध्ये जायला आवडेल. चहाच्या मळ्यामध्ये जायला आवडेल. ओके. आणि दुसरी गोष्ट जी आपण तुमचा दिवस छान करण्यासाठी आणि तुम्हाला छान मेमरीज देण्यासाठी करणार आहोत ती म्हणजे रिव्हर राफ्टिंग. सो ॲडव्हेंचर करायला कोणाला जास्त आवडतं? ओके. सो तुला करायचंय रिव्हर राफ्टिंग आणि तुम्हाला करायचंय चहाच्या मळ्यात जायचं. सो आपल्याकडे एक छान ट्रेडिशन आहे आपल्या कार्यक्रमाचं की पहिले काय करायचं हा नेहमी घोळ असतो की सगळ्यांच्याच इच्छा आपल्याला पूर्ण करायच्या असतात. सो माझ्याकडे एक बॉटल आहे आपली आम्ही ट्रॅव्हल करची आणि ही बॉटल मी स्पिन करणार आहे. ती जिकडे येऊन थांबेल ती गोष्ट आपण पहिले करणार. ओके. सो ओके, चहाच्या मळ्यात आधी जायचं आणि रिव्हर राफ्टिंग नंतर करायचं. ओके.
मी आत्ता आहे मखैबारी टी इस्टेट खरसंग इकडे. जगातली पहिली टी फॅक्टरी इकडे सुरू झाली ती 1859 साली. पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशामध्ये खुडला जाणारा जगातला सगळ्यात महाग असा वर्ल्ड रेकॉर्ड असलेला सिल्वर इम्पिरियल टी पासून ते व्हाईट टी पर्यंत अनेक व्हरायटीज आपल्याला या टी इस्टेटमध्ये पाहायला मिळतात. इको फ्रेंडली पद्धतीने चहाची लागवड ही सुद्धा दार्जिलिंगची ओळख आहे. चला तर मग या टी इस्टेटची सैर करूया. आणि आम्ही भेटलो मकईबारी टी इस्टेटचे सर्वेसर्वा राजा बॅनर्जींना. चहा हे फक्त एक पेय नसून ते अजून बरंच काही आहे. ते काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत, अर्थात आपल्या ट्रॅव्हलकरांबरोबर. पण हे सगळं आपल्याला सांगणार आहेत सर बॅनर्जी. हेलो सर. हाय प्रिया, हाय, वेलकम टू मकईबारी. थैंक यू सो मच. हमें खुशी होगी अगर आप हमें ये टी स्टेट दिखाएं और समझाएं कि ये कैसे बनता है. निश्चय, क्योंकि अब एक ही बातचीत आपका क्लैरिफाई करना है इधर. मकईबारी वाज द फर्स्ट टी फैक्ट्री टू बी एस्टैब्लिश्ड इन द टी वर्ल्ड. और 70 देश में चाय उत्पादन होते हैं, उसी की में फर्स्ट फैक्ट्री. चहा उगवणे हे काम सोपं नव्हतंच हे लक्षात येतं ते तिथल्या मळ्यांमध्ये आल्यावर. आपल्याला 2 मिनिटात ताजतवानं करणाऱ्या या चहा मागे केवढी मोठी आणि दीर्घकाळाची प्रोसेस असते हे राजा बॅनर्जींची बोलताना आम्हाला लक्षात आलं. कम अलोंग प्रिया, नाउ वी आर गोइंग ऑफ. बगान पे देखने हैं पर्माकल्चर क्या है, बायोडायनामिक्स क्या है, इत्यादि इत्यादि. चहा आमच्यासाठी देव आहे अशा अर्थाची वाक्य ह्या इस्टेटमध्ये फिरताना दिसली. पण तीच भावना इथली माणसं बाळगून असतात हे त्यांच्या कामाच्या पॅशन मधून जाणवतं. ये नेचुरल जंगल है. If you see in the distance, you see they're up and down, up and down, up and down, all over the place. कुछ भी नहीं है, ये ऑर्गेनिक में है ना. ऑर्गेनिक टी एस्टेट में अब देखिए हर फूल में आपका सब इंसेक्ट होगा. आत्ता आम्ही आहोत दार्जिलिंग मधल्या खुरसाव मधल्या अशाच एका छान चहाच्या मळ्यामध्ये. आणि या मळ्यामध्ये आम्हाला बॅनर्जी सर ही अपॉर्च्युनिटी देणार आहेत. जे एक्सक्लुझिव्हली काम इकडच्या बायका करतात ते आपल्याला करायला मिळणार आहेत. आम्ही सुद्धा हा एक्सपिरियन्स घेणार आहोत चहाची पानं उखडून टोपलीत टाकण्याचा. सो लेट्स सी. आम्ही गंमत म्हणून ती पानं खुडण्यासाठी सरसावलो. मज्जा आली काही क्षण ती मोठी वेताची टोपली पाठीवर घेऊन पानं गोळा करायला. अनेक प्राणी आणि पक्ष्यांचं घर असलेल्या घनदाट जंगलात मकईबारी चहाचे मळे. निसर्गाचं चक्र न बिघडवता समतोल राखत चहाचं पीक कसं घ्यायचं ह्याबद्दल भरभरून बोलणाऱ्या बॅनर्जींसह आम्ही त्यांच्या फॅक्टरीमध्ये निघालो. आता आम्ही जातोय जगातल्या सगळ्यात जुन्या आणि पहिल्या टी फॅक्टरीमध्ये. सर, ओव्हर टू यू. Yes, I'm the 4th generation. It's my great grandfather who built this factory. ओके. ये पहली टी factory ever established in Tea World. So, welcome to the functional heritage built by my great grandfather. चहाच्या प्रत्येक प्रकाराबद्दल आणि चहाच्या पानांची चहाची पूड होण्याच्या प्रोसेसबद्दल अनेक गोष्टी या फॅक्टरीमध्ये कळल्या आम्हाला. इथल्या माणसांबद्दल, निसर्गाबद्दल आणि चहाबद्दल प्रचंड जाण, अभ्यास आणि प्रेम असलेल्या राजा बॅनर्जींसोबत आम्ही एक झटपट टी टेस्टिंग सेशन सुद्धा केलं. चहा कसा टेस्ट करावा, चहाच्या चवी कशा असायला हव्यात, कुठल्या प्रकारचा चहा कसा आणि किती वेळात तयार होतो अशा सगळ्या गोष्टींबद्दल बॅनर्जींकडून ऐकायला खूप मज्जा आली. Silver streak, I think. Okay. Yeah. Take the thing. My God. And you speak. Okay. Rinse. Come on, Priya. Start. Once more. Slow. Good. Spit. Very good. First class. Spit. Rinse, 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 rinse. Come on. So the flavor settles. आपका जो खुशबू आ रहा है उसके थोड़ा सेटल करने दीजिए अपने टंग के ऊपर. Spit. Sip the brew. मुंह में थोड़ा लीजिए. आमची ही मजा बघून तुम्हाला सुद्धा असं वाटलं असेल ना की ह्या एक्सपिरियन्सचा भाग व्हावा. सोपं आहे. भाग घ्या कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत घर बसल्या बना ट्रॅव्हल कर या कॉन्टेस्टमध्ये. आजचा प्रश्न आहे,
दार्जिलिंगच्या हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये कोणत्या सुप्रसिद्ध गिर्यारोहकाची समाधी आहे? ए. एडमंड हिलरी, बी. तेनझिंग नॉर्गे, सी. मेजर अहलुवालिया, डी. प्रेमलता अगरवाल. उत्तर देण्यासाठी टाईप करा ATGBT स्पेस तुमच्या उत्तराचा ऑप्शन A, B, C किंवा D आणि पाठवा 5757 या क्रमांकावर. तुम्ही भेट देऊ शकता आमच्या फेसबुक पेजला किंवा लॉग ऑन करू शकता www.coxandkings.com या वेबसाईटवर. आम्ही ट्रॅव्हल कर, आम्ही ट्रॅव्हल कर. तुम्ही आपल्या ह्या कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकरच्या दुसऱ्या सीझनचे शेवटचे ट्रॅव्हलकर मित्र आहात आणि तुम्हाला अशा छान छान आठवणी आम्हाला द्यायच्या आहेत. त्यातली शेवटची आणि अत्यंत मेमोरेबल आठवण आता आपण करणार आहोत. दार्जिलिंगला ऑप्शन म्हणून ब्रिटिशांनी कालिम्पॉंग नावाचं एक हिल स्टेशन बनवलं आणि तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज व्हायच्या. म्हणजे हायकिंग, ट्रेकिंग किंवा पॅराग्लायडिंग, फिशिंग. त्याच्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग आणि ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी व्हायची जी आपण आज करणार आहोत, ती आहे रिव्हर राफ्टिंग. ओके, सो आपल्या या सीझनचा एंड आपण खूप ॲडव्हेंचरस करूया. सो आर यू रेडी? लेट्स गो. कालिम्पॉंगमध्ये सकाळी पोचलो तेव्हा हवेत खूप गारवा होताच, पण त्याहीपेक्षा प्रचंड गार पाणी आमची वाट पाहत होतं. आमच्या ट्रॅव्हलकरना कायम लक्षात राहील असा रोमांचक अनुभव प्लॅन केला होता आम्ही, तो तिष्टा नदीमध्ये. दार्जिलिंगमध्ये कालिम्पॉंगमध्ये लोक येतात ते व्हाईट वॉटर राफ्टिंगसाठी. बर्फासारखं गार पाणी आणि वळणं घेत राहणारी नदी आम्हाला चॅलेंज देत होती. मग आम्ही सुद्धा आमच्या ट्रेनर्सच्या मदतीने त्या गारगार पाण्याला भिडलो. हॉटेलला परत येऊन कडकडीत पाण्याने आंघोळ केल्यानंतर सुद्धा शहारा गेला, पण ती नदी, राफ्ट, आरडाओरडा आणि धमाल हे अनुभव मात्र कायम मनात जागा करून राहिले. ती ॲडव्हेंचर बद्दलची उत्सुकता तशीच मुरली आमच्यात आणि घेऊन गेली आम्हाला हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या दिशेने. पद्मभूषण शेर्पा तेजसिंग हे जागतिक पातळीवरचे गिर्यारोहक होते, ज्यांनी त्यांचे मित्र एडविन हिलरी यांच्याबरोबर पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट सर केला. या पॅशनेट गिर्यारोहकाचं हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटबरोबरचं नातं शेवटपर्यंत कायम होतं. याच इन्स्टिट्यूटमध्ये त्यांची समाधीसुद्धा आहे. 4 नोव्हेंबर 1959 साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी या इन्स्टिट्यूटची घोषणा केली. दार्जिलिंगमधल्या या हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये माउंटेनिअरिंगचे अनेक कोर्सेस आपल्याला पाहायला मिळतात. इथून बाहेर पडलेल्या अनेक जणांनी हिमालयाला गवसणी सुद्धा घातली आहे. सो ट्रेकिंग आवडणाऱ्यांसाठी, गिर्यारोहण आवडणाऱ्यांसाठी ही जागा, हे इन्स्टिट्यूट खूप महत्त्वाची. कॉक्स अँड किंग्स प्रस्तुत आम्ही ट्रॅव्हलकर सीझन 2च्या शेवटच्या टप्प्यात माझ्या शेवटच्या ट्रॅव्हलकर मित्रांबरोबर मी आहे. मला त्यांना बाय बाय म्हणताना खरंच वाईट वाटणार आहे, पण तरीही मला दिवसभरात त्यांच्याबरोबर खूप मज्जा आली, खूप वेगवेगळे अनुभव घेता आले. पण मला तरीही त्यांना विचारायचं आहे की त्यांचा दिवस कसा होता आणि त्यांना कसं वाटलं, कारण दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. सो खूपच छान अनुभव आला मला. म्हणजे ट्रॅव्हल्सबरोबर फिरताना टॉय ट्रेनमध्ये बसणं किंवा त्या तिबेटमध्ये त्या जे काही हँडीक्राफ्टमध्ये जे काही काम करत होत्या त्या बघणं, ती संधी, त्यांच्याबरोबर गप्पा मारणं, गाणं म्हणणं, हा इतकं अप्रतिम अनुभव मला आलेला आहे. आणि रिव्हर राफ्टिंग, वाव, काय मस्त अनुभव होता ते. मिस्टर बॅनर्जी जेव्हा आपण चहाच्या मळ्यामध्ये ॲक्च्युली गेलो, त्यांना पाहूनच मी इतका इम्प्रेस झालो आणि त्यांनी जी माहिती दिली ॲक्च्युली अतिशय सुंदर. त्यांची चौथी पिढी पूर्णपणे त्यांनी जे कॅप्चर केलेलं त्या एरियावर अतिशय सुंदर वाटलं. त्यात राफ्टिंग तर काय एकदम एन्जॉय झाला. आय होप तुमचा आमच्याबरोबरचा प्रवास खरंच खूप छान झाला असेल, मेमोरेबल झाला असेल आणि ह्या आठवणी कायम तुमच्याबरोबर राहतील. आता आम्ही तुम्हाला अशा काही मेमरीज आम्ही अजून तुम्हाला देणार आहोत. स्टार्टिंग विथ कॉक्स अँड किंग्स आम्ही ट्रॅव्हलकरचा आपला मग. थँक्यू. ओके,
रोज सकाळी उठून चहा पिताना आमची आठवण काढायची. येस, आणि दार्जिलिंगची अशी अजून आठवण आम्ही तुम्हाला देणार आहोत. छान. मस्त. तर ह्या 3 प्रकारचे चहा तुमच्यासाठी. वा, छान. मस्त. थँक्यू. आपल्या आम्ही ट्रॅव्हल का सीझन 2चं सीझन 1 पासूनचंच एक ट्रेडिशन आहे की इकडची आठवण असलेलं पोस्ट कार्ड आम्ही तुम्हाला देणार आणि इतक्या सगळ्या आठवणी तुमच्याकडे आहेत, आमच्याकडे काहीतरी पाहिजे ना. त्या पोस्ट कार्डवरती तुम्ही तुमचा अनुभव मला लिहून द्या, तो तुमची आठवण म्हणून माझ्याकडे राहील. चालेल. आपल्या ट्रेडिशनप्रमाणे हे पेंटिंगवालं पोस्ट कार्ड खास आरतीसाठी. थँक्यू. कारण तुला ड्रॉइंग करायला आवडतं म्हणून. शांतकुमार आणि आरती या दोघांचा आपल्याबरोबरचा अनुभव कसा होता त्यांनी या पोस्ट कार्डवरती लिहिलंय, मी ते वाचते. शिक्षकांच्या भूमिकेतून बाहेर पडून पिकनिकला मज्जा करणारी लहान मुलं आम्ही झालो ते आम्ही ट्रॅव्हलकरच्या निमित्ताने. पॅकेटमधला सील्ड पॅक असा चहा आपण कायमच पित आलो, पण त्या चहामागची गोष्ट या निमित्ताने कळली, त्याबद्दल कॉक्स अँड किंग्सचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच शांतकुमार आणि थँक्यू सो मच आरती. मला तुम्हाला भेटून खूप मस्त वाटलं आणि माझा प्रवास खूप छान झाला. तुमचाच प्रवास खूप छान झाला. आणि आपला प्रवास खूप छान झाला. छान झालं. प्रत्येक डेस्टिनेशनचं स्वतःचं असं एक कॅरेक्टर असतं जे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेलं असतं. ते आपल्या ट्रॅव्हलकरांना आणि तुम्हाला सुद्धा उलगडून दाखवावं. निसर्ग सौंदर्य, इतिहास, माणसाच्या हस्ते आकाराला आलेल्या गोष्टी, या सगळ्याची झलक तुमच्यापर्यंत पोहोचवावी. ही झलक म्हणजे एक मधाचं बोट आहे, जे पाहून तुम्हाला नक्की असं वाटेल की बास, आता तरी सुट्टी घ्यावी, ब्रेक घ्यावा, ज्या नवीन जागा मला बोलावत आहेत त्यांच्या हाकेला ओ द्यावी आणि मुसाफिर हू यारो असं म्हणत प्रवासाला सुरुवात करावी. आपली ही भटकंती कॉक्स अँड किंग्स किती एफर्टलेसली स्पेशल बनवतं हे तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्ये पाहिलंच आहे. तुम्हाला सुद्धा असं स्वप्न पूर्ण करायचं असेल, भटकायचा वेळ असेल, तर मग बॅग घेऊन तयार राहा. आम्ही येऊच पुढच्या सीझनमध्ये. पण तोपर्यंत हा सीझन तुम्हाला कसा वाटला, आमचा प्रवास, आमची भटकंती, आमचे अनुभव तुम्हाला रंजक वाटले का, हे प्लीज आम्हाला कळवा. आपण भेटू न भेटू, पण स्वतःच्या नव्या जागांच्या शोधात कायम प्रवासमग्न राहा. बाय.